भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये या विषयाच्या पहिल्या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची प्रमुख काही वैशिष्ट्ये बघितली. त्यात पहिलं म्हणजे लिखित व निर्मित संविधान, दुसरं म्हणजे जगातील सर्वात मोठे संविधान, तिसरं वैशिष्ट्य लोकांचे सार्वभौमत्व आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये भारतीय राज्यव्यवस्थेचं जे वर्णन केलेलं आहे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, यापैकी सार्वभौम आणि समाजवादी या दोन वैशिष्ट्यांबद्दल चर्चा आपण भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये भाग 1 मध्ये केलेले आहे आणि आज आपण पुढील वैशिष्ट्यांवर चर्चा करणार आहोत. भारतीय राज्यघटनेचं पुढील वैशिष्ट्य म्हणजे भारताचं वर्णन धर्मनिरपेक्ष राष्ट्र असं संविधानात केलेलं आहे. तसं बघता धर्मनिरपेक्ष हा शब्द 1976च्या मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे प्रस्तावनेमध्ये जोडला गेला. पण भारतीय संविधान निर्मात्यांनी ज्या प्रकारचं धर्माच्या संबंधी राज्याची काय भूमिका राहील यावर जे मार्गदर्शन केलेलं आहे, या संबंधी जे वर्णन राज्यघटनेत केलेलं आहे, त्यावरून असं लक्षात येतं की धर्मनिरपेक्ष हा शब्द जरी नंतर जोडण्यात आला प्रस्तावनेमध्ये, तरी सुद्धा मुळात संविधान निर्मात्यांची हीच इच्छा होती की भारत हा जो देश आहे हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून जगात ओळखला जावा. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, तर काही प्रमुख वैशिष्ट्य त्यात अपेक्षित असतात. पहिलं म्हणजे सगळ्या धर्माच्या लोकांना समान संधी, समान वर्तणूक आणि समान दर्जा धर्मनिरपेक्ष राष्ट्रात असतो. आपल्याला माहितीये भारत हा देश विविध धर्माच्या लोकांनी नटलेला सजलेला देश आहे. इथे विभिन्न धर्माचे लोक एकोप्याने राहावे, गुण्या गोविंदाने नांदावे, याकरिता आवश्यक त्या सर्व व्यवस्था आपल्या संविधान निर्मात्यांनीच करून ठेवलेली आहे आणि त्यामुळे कुठल्याही बाबतीत कोणत्याही धर्माच्या लोकांना विशेष वागणूक देऊन कुठल्याही धर्माच्या लोकांना कुठल्याही संधीपासून वंचित ठेवता येत नाही. धर्मनिरपेक्ष राष्ट्राकडून ही सुद्धा अपेक्षा असते की राज्य सत्तेचा कुठलाही धर्म नसतो, त्यामुळे राज्य सत्तेच्या दृष्टीने सर्व धर्म एक समान समजले जातात. राज्याचा धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप नसतो. धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब आहे, व्यक्तिगत बाब आहे असे समजले जाते. आणि भारतात धर्मनिरपेक्षता असल्यामुळेच विविध धर्माच्या लोकांना सर्व संधी समान दिल्या जातात. सरकारच्या नजरेत, शासनाच्या नजरेत, राज्याच्या दृष्टीत सर्व धर्माचे लोक समान आहेत असं समजल्या जातं. त्यामुळे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आजही भारत ओळख टिकवून आहे. भारतीय राज्यघटनेचं पुढील वैशिष्ट्य म्हणजे संविधानाद्वारे भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित केल्या गेल्या. लोकशाही राष्ट्राची काही प्रमुख लक्षणं असतात. आपल्या इथे म्हणजे भारतात प्रातिनिधिक शासन आहे. त्याचा अर्थ असा की जनता आपले प्रतिनिधी निवडून देते आणि त्यांच्या मार्फत शासन कारभार चालवला जातो. आपल्याला माहितीये लोकशाहीची प्रसिद्ध व्याख्या आहे, लोकांनी लोकांद्वारे चालविलेले लोकांचे शासन म्हणजे लोकशाही. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी संपूर्ण जनतेने चालवणे म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही शक्य नाही. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या म्हणजे आपण आपले प्रतिनिधी निवडतो आणि तेच आपल्याकरिता कायदे करतात, तेच आपल्याकरिता योजना बनवतात, कायद्यांची अंमलबजावणी करतात. अशा प्रकारची अप्रत्यक्ष लोकशाही आपल्याला भारतात दिसून येते. या प्रतिनिधींना निवडण्यासाठी सार्वत्रिक प्रौढ मतदानाची सुद्धा तरतूद संविधानात केलेली आहे, हे आपल्याला दिसून येतं. सार्वत्रिक प्रौढ मतदान अर्थात भारतातील सर्व
18 वर्षावरील जे वयस्क आहेत त्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार संविधानाद्वारे दिला गेलेला आहे. हे सुद्धा लोकशाहीचं एक प्रमुख लक्षण आहे जे आपल्याला भारतात दिसतं. ज्या निवडणुकींच्या द्वारे शासन म्हणजे मतदान घेतलं जातं आणि सरकार बनतं, त्या निवडणुका मुक्त व न्याय्य वातावरणात होणं हे सुद्धा लोकशाहीमध्ये अपेक्षित असतं आणि आपल्या देशामध्ये त्याकरिता स्वतंत्र निवडणूक आयोग आहे ज्यांना ही जबाबदारी दिलेली आहे आणि त्यामुळे आपल्या इथे सर्व निवडणुका मुक्त व न्याय्य स्वरूपात होतात हे आपल्याला दिसून येतं. देशात स्वतंत्र न्यायपालिका आहे कारण ही सुद्धा एक लोकशाहीची एक आवश्यक आपण म्हणू गरज आहे. कारण लोकशाही जिथे आहे तिथे लोकांना अधिकार असतात आणि ते अधिकार कोणीही दुसरी व्यक्ती असो किंवा सरकार असो, शासन असो, कुठल्याही कायद्याद्वारे अतिक्रमण करून कोणत्याही व्यक्तीचे कोणतेही अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि तसं झालं तर त्या अधिकारांचं रक्षण करण्याची जबाबदारी न्यायपालिकेला दिलेली आहे, न्याय व्यवस्थेला दिलेली आहे. त्यामुळे स्वतंत्र न्यायपालिका हे सुद्धा एक महत्वाचं लक्षण आपल्याला भारतात दिसतं की ज्याद्वारे लोकशाही सुरक्षित राहील याची सुद्धा खबरदारी संविधान निर्मात्यांनी घेतलेली आहे. मूलभूत अधिकारांचं वेगळं वर्णन भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेलं आहे. त्याकरिता राज्यघटनेचा एक पूर्ण भाग दिलेला आहे आणि त्यात वर्णन केलेले मूलभूत अधिकार हे नागरिकांपासून कोणीही हिरावून घेणार नाही अशी सुद्धा तरतूद संविधान निर्मात्यांनी केलेली आहे. आणि अजून एक लक्षण लोकशाहीचं जे आपल्याला भारतात दिसतं ते म्हणजे इथे कायद्याचे राज्य राहील अशा प्रकारच्या तरतुदी, अशा प्रकारच्या व्यवस्था संविधान निर्मात्यांनी करून ठेवलेल्या आहेत. कायद्याचं राज्य म्हणजे कायदा सर्वश्रेष्ठ आहे भारतात. कोणीही व्यक्ती, कोणीही संस्था ही कायद्याहून मोठी नाही किंवा राज्यघटनेहून किंवा संविधानाहून मोठी नाही. संविधानात जे अधिकार ज्यांना दिलेले आहेत त्या अधिकारांचं पालन करणं, त्याप्रमाणे कार्य करणं हे सर्व व्यक्तींवर, हे सर्व संस्थांवर बंधनकारक आहे. त्यालाच कायद्याचे राज्य असे म्हणतात. देशात कायदा श्रेष्ठ आहे, कुठलीही व्यक्ती किंवा संस्था श्रेष्ठ नाही. हे सुद्धा लोकशाहीचं एक महत्वाचं लक्षण आणि या सगळ्या लक्षणांनी युक्त अशी लोकशाही भारतात नांदेल अशी संविधान निर्मात्यांची इच्छा होती. त्यामुळे लोकशाही देश असं सुद्धा वर्णन प्रस्तावनेमध्येच त्यांनी भारताचं केलेलं आहे. भारत हा देश लोकशाही देश तर आहेच, पण गणराज्य सुद्धा आहे. दरवर्षी आपण 26 जानेवारीला गणराज्य दिन मनवतो, साजरा करतो. गणराज्य या शब्दाचा अर्थ लक्षात घेणे फार महत्वाचं. गणराज्य अर्थात असं राष्ट्र जेथे राष्ट्रप्रमुखाचं पद सुद्धा निवडणुकीद्वारेच भरल्या जातं, वंश परंपरेने नाही. इंग्लंड हा देश लोकशाही आहे, पण गणराज्य मात्र नाही, कारण तिथे आजही राजा राणीचं पद आहे आणि राष्ट्रप्रमुख म्हणून इंग्लंडचा राजा हाच राष्ट्रप्रमुख आहे. जरी त्याला नाममात्र अधिकारच असले तरी सुद्धा ते पद आजही तिथे आहे. भारतात मात्र तसे नाही. भारतात राष्ट्रप्रमुखाची नियुक्ती ही निवडणुकीच्या माध्यमातून केली जाते आणि त्यामुळे वंश परंपरेने कोणीही राष्ट्रप्रमुखाच्या देखील पदावर येत नाही. त्यामुळेच गणराज्य राष्ट्रामध्ये सर्वश्रेष्ठ सत्ता ही जनतेच्याच हाती आहे असे दिसून येते. कारण राष्ट्रपतीची नियुक्ती आपलेच प्रतिनिधी म्हणजे लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभांमध्ये आपण ज्यांना निवडून दिलं ते प्रतिनिधीच राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेतात आणि राष्ट्रपतीला निवडून देतात आणि त्यामुळे सर्वश्रेष्ठ जनता, अंतिम सत्ता ही जनतेच्या हाती आहे असं संविधानात वर्णन आलेलं आहे. त्याचप्रमाणे गणराज्य देश असल्यामुळेच येथे कुणालाही विशेषाधिकार नाही.
सर्व लोक, सर्व जनता ही कायद्याच्या नजरेत समान आहेत, सगळ्यांना मिळालेले अधिकार हे समान आहेत. ही काही प्रमुख गणराज्याची लक्षणं आपल्याला भारतात दिसून येतात, भारतीय संविधानामध्ये तरतुदी दिसून येतात आणि त्यामुळे भारत हा गणराज्य आहे हे वर्णन सुद्धा भारताच्या संविधानाचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे. भारतीय राज्यघटनेद्वारे संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आलेला आहे. जिथे जिथे संसदीय शासन व्यवस्था असते तिथे तिथे आपल्याला दोन वैशिष्ट्य दिसून येतात. एक म्हणजे त्या ठिकाणी नाममात्र प्रमुखाचं पद असतं आणि एक वास्तविक प्रमुखाचं पद असतं. भारतात नाममात्र प्रमुख म्हणून राष्ट्रपती आपल्याला दिसतात की राष्ट्रपतीचं पद निर्माण करण्यात आलेलं आहे संविधानाच्या द्वारे, आणि वास्तविक प्रमुख म्हणून प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ असतं आणि राष्ट्रपतीला दिलेले सर्व अधिकार, सर्व कार्ये तो पार पाडत असतो. त्याकरिता प्रत्येक वेळेस प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाचा सल्ला तो घेत असतो. त्याचप्रमाणे दुसरं वैशिष्ट्य जे आपल्याला दिसतं ते असं दिसतं की जिथे जिथे संसदीय शासन व्यवस्था असते तिथे तिथे कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असतं. भारतात आपल्याला दिसतं की कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला म्हणजेच संसदेला जबाबदार आहे. ही आपली संसद भवन जे दिल्लीला आहे, तुम्ही टीव्हीवर कदाचित बघितलं असेल, अशा प्रकारची तुम्हाला लोकसभा किंवा राज्यसभेत सुरू असलेली चर्चा तुम्ही टीव्हीवर बघितली असेल, तर यात ही जी चर्चा होत असते, संसदेचे जे अधिवेशन होत असतात वेळोवेळी, त्या अधिवेशनामध्ये हे जे संसद सदस्य असतात, हे संसद सदस्य प्रत्येक वेळेस सरकारला म्हणजेच कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारत असतात की विशिष्ट योजना तुम्ही घोषणा केली होती या योजनेची, त्या योजनेचं पुढे काय झालं यासंबंधी आम्हाला सांगा. देशात काही समस्या असेल, काही संकट आली असतील, तर त्या समस्यांचा उहापोह करणे, त्या समस्यांवर चर्चा करणे, प्रश्नांवर चर्चा करणे आणि त्या चर्चेदरम्यान सरकारला म्हणजेच कार्यकारी मंडळाला उत्तर देणं गरजेचं असतं. उत्तर देणं फार गरजेचं असतं. याचं कारण असं की संसद ही प्रातिनिधिक स्वरूपाची संस्था आहे. तिथे जनतेचे प्रतिनिधी असतात आणि त्यामुळे जनतेचे प्रतिनिधी तिथे पाठवलेले आहेत. त्यांनी जनतेकरता काम करणं, जनतेच्या भल्यासाठी, जनतेच्या हितासाठी वेळोवेळी निर्णय घेणं हे अपेक्षित असतं. ते तसं करतायत की नाही याकरता विरोधी पक्षाचे लोक असतात आणि ते संसदेमध्येच सरकारवर नियंत्रण ठेवून असतात. सरकारला वारंवार विचारत असतात की तुम्ही दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, आणि त्यामुळे या सरकारमधल्या म्हणजे कार्यकारी मंडळाला या सर्व प्रश्नांची उत्तरं देणं हे बंधनकारक असतं. आणि अशा प्रकारे कार्यकारी मंडळ हे नियंत्रणात असतं कायदे मंडळाच्या किंवा संसदेच्या असं म्हटलं जातं. आणि जबाबदारीच्या तत्वाअंतर्गत अजून एक महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखं म्हणजे संपूर्ण सरकार हे संसदेला म्हणजेच लोकसभेला जबाबदार असतं. लोकसभेद्वारे जर अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला तर सरकारला म्हणजेच कार्यकारी मंडळाला किंवा प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो आणि पंतप्रधानाचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो. त्यामुळे जोवर संसदेचा किंवा जोवर लोकसभेचा विश्वास आहे तोवरच सरकार कार्य करू शकतं, आपल्या सत्तेत राहू शकतं. आणि म्हणून हे जबाबदारीचं तत्व सुद्धा आपल्याला भारतात दिसतं. अशा प्रकारे संसदीय शासन व्यवस्थेची दोनही वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेद्वारे स्वीकृत केली गेलेली आहे असं आपल्याला दिसून येतं.